अजित पवारांचा अपघात की घातपात या संदर्भात रोहित पवारांनी काल मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे दाखल केलेला अर्ज पुढील तपासासाठी सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। काल रोहित पवारांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरुद्ध एफआयआर घ्यावी अशी भूमिका आक्रमकपणे पोलिसांसमोर मांडलेली होती। पोलिसांनी अर्ज स्वीकारला पण एफआयआर दाखल केलेला नाहीये। आता पोलिसांनी हा अर्ज सीआयडीकडे वर्ग केलाय। या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखा पुणे एसआयटी करत असल्यानं रोहित पवार यांनी दाखल केलेला अर्ज पुढे आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। पोलिसांनी तसं रोहित पवारांनाही पत्राद्वारे कळवलेलं आहे। तर अजितदादांच्या अपघातासंदर्भात शंका असताना रोहित पवार जी लढाई लढतायत त्यात मी त्यांच्यासोबत असल्याची भूमिका आमदार अमोल मिटकर यांनी मांडली आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आहेत। काल ज्या प्रकारे तुम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली आणि डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असं तुम्ही म्हणालात, तो आता एसआयटीकडे तक्रार वर्ग केली आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की एसआयटी या सगळ्याचा तपास करत आहे, त्यामुळे तुम्ही जी मागणी केली आहे ती एसआयटीकडे वर्ग करत आहे। नाही, काल पहिल्यांदा पोलिसांची चूक काय, त्यांनी एफआयआर न नोंदवून घेणे हे चूक आहे। तिथले पोलीस निरीक्षक एफआयआर नोंदवत असताना त्यांचे वरिष्ठ अधिकारी तिथे येणं, त्यांना 2-3 फोन येणं आणि त्यांनी येऊन सांगणं की आम्ही एफआयआर घेत नाही, हा म्हणजे 4 आमदारांचा केलेला अपमान आहे। आता त्यानंतर जर ही जाग येऊन एसआयटीकडे तो तक्रार वर्ग केली असेल तर आता सीआयडी चौकशी, एसआयटी चौकशी याला किती टाइम लावणार? आता पहिलं म्हणता ब्लॅक बॉक्स जळालेला होता, आता म्हणता ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे। पहिलं डीजीसीए म्हणते 6 लोक गेली होती, आता डीजीसीए म्हणते 5 आहेत। मला काल असं कळलं का तो सुमित कपूर कॅलिफोर्नियात काहीतरी मुलीसोबत त्याच्या भेटायला गेला असं पण मला कळलं। मग आता ते विमान चालवत कोण होतं? शांभवी पाठक? पायलट कोण होतं तिथे? म्हणजे हे जर तरचे प्रश्न, आणि मला असं वाटते आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण त्यावर सांगितलेलं आहे की आम्ही त्याचा तपास लवकरात लवकर करू। पण लवकरात लवकर या शब्दाला किती वर्ष लागतात? 1 महिना, 6 महिने, 12 महिने, 2 वर्ष? मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का या सगळ्या संदर्भात? कारण रोहित पवार पण म्हणले की माझ्याकडे काही पुरावे आहेत ते मी मुख्यमंत्री देणार आहेत। तुम्ही आता रोहित पवारांसोबत किंवा तुम्ही वैयक्तिक मुख्यमंत्री? मी काल रोहित पवारांसोबत गेल्यानंतर असं वाटत असेल काही लोकांना की बाबा हा रोहित पवारांसोबत का गेला। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमच्या चॅनलवर, आमदार रोहित पवार जे लढा लढतायत ते कुठल्याही आमदारांनी जर लढा तरी मी जाणार। अगदी एमआयएमचा आमदार असो का काँग्रेसचा आमदार असो, त्यांना पण अजितदादांनी भरभरूनच दिलंय। त्यामुळे मी स्वतः सांगितलं होतं की तुम्ही नरिमनला जाताय ते अजितदादांच्या मृत्यूच्या चौकशीच्या संदर्भात आणि एफआयआर करायला डीजीसीएवर, त्यात मी जाणं माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं। बारामतीमध्ये त्यांनी रीतसर, आता कसं आहे ती गोजूबाई माळरान जे आहे ते बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं, त्यामुळे इथेही काही त्यांना 0 फाईल करून तिथे पाठवायला काही हरकत नव्हती। पोलिसांचं वागणं फार संशयास्पद होतं, पण आज ते बारामतीला जर गेले आहेत तर ते एफआयआर त्यांना घ्यावीच लागेल पोलिसांना आणि ते घेतील। त्याच्यामुळे त्या लढ्यात पण आम्ही आहोतच ना। मी फिजिकली तिथे नाही, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं आणि तुमच्या मीडियासमोर सांगतो की तुमच्या या लढाईमध्ये तुमचा राजकीय प्लॅटफॉर्म वेगळा आहे, माझा राजकीय प्लॅटफॉर्म वेगळा आहे। तुमची मतांतरं, माझी मतांतरं वैचारिक असू शकतात, राजकीय असू शकतात, पण अजितदादांसाठी आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे हे मी बोललो। आज राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या पक्षासाठी निवडला जाणार आहे, कशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे? साधारणपणे किती वाजता हे सगळी प्रक्रिया? आम्हाला सर्व आमदारांना दुपारी 4:30ला वरळी डोम या ठिकाणी बोलावलेलं आहे। ती प्रक्रिया अर्थातच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहीत आहे, पण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनी यांची एकमुखानं निवड होईल त्याकरताच आम्हाला बोलावलेलं आहे। एकमतानं एकमुखानं निवड। त्यामुळे हे होते अमोल मिटकरी, त्यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदे समीर वेदांत, नेब, एबीपी माझा, मुंबई। वळूयात पुढच्या बातमीकडे। बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणाची महिला आयोगानं गंभीरपणे दखल घेतलेली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा